हाय फ्रेंड्स, SR कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बटर उत्तप्पा। बटर उत्तप्पाला लागणारे सामग्री: 1 किलो तांदूळ आणि 250 ग्राम उडीद डाळ। चला आपण चालू करून घेऊया। मी 2 कप मध्ये 1 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि 250 ग्राम उडीद डाळ घेतलेले आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। चांगला मिक्स झालेला आहे। आता आपण धुवून घेऊया। चांगला आपण 2 वेळा धुवून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बघा, आपलं धुवून घ्यायचं झालेलं आहे। आता भरून पाणी घालून घेऊया। चांगलं भरून पाणी घालून घ्यावं, नाहीतर ते भिजणार नाही। पण आता 2 ते 3 तास झाकून भिजवायला ठेवून घेऊया। 2 ते 3 तास झालेला आहे। बघा, आपला उडीद डाळ आणि तांदूळ चांगलं भिजलेलं आहे। चला आता आपण मिक्सर करून घेऊया। मिक्सर मध्ये तुम्ही थोडंच घालून घ्यावं, आपल्याला एकदम बारीक व्हायला पाहिजे। बघा, मी थोडंच घातलेलं आहे। आता आपण मिक्सर करून घ्यालो, एकदम बारीक व्हायला पाहिजे, नाहीतर आपल्याला उत्तप्पा करायला येणार नाही। आपल्या मुलांना खूप चांगला आवडेल। आता आपण काढून घेऊया। एक बोगाणीमध्ये आपण घालून घेऊया। चला अजून एकदा आपण घालून घेऊया आणि त्याच्यासारखंच आपल्याला हे बी तसंच बारीक करून घ्यावं। चला आता आपण हे बी आपण काढून घेऊया। आपलं मिक्सर झालेलं आहे। आता आपण मिक्सर बाजूला ठेवून घेऊया। आता पीठ घेऊया। तांदूळ उडीद डाळ पिठामध्ये आपण 1 चम्मच साखर घालून घेऊया। साखर घातल्या तर आपलं पीठ चांगलं फुलेल आणि एकदम मस्त उत्तप्पा येणार आहे। चांगला आता आपण मिसळून घेऊया। बघा, आपण आता चांगलं मिसळून घ्यालो। आता आपण 1 तासापर्यंत झाकून ठेवूया। आपलं 1 तास झालेलं आहे। चला आता आपण करून घेऊ। बघा, आपलं पीठ चांगलं फुललेलं आहे। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया।
आपल्याला पीठ एकदम थोडं थोडं घेऊन उत्तप्पा करून घेऊया. बघा इथं मी थोडंच घेतलेलं आहे पीठ. आपल्याला केवढं लागेल तेवढंच पीठ घेऊन आपण त्याच्यामध्ये सामग्री घालून घेऊया. बघा स्वादानुसार मीठ घातलेलं आहे. आता थोडीशी खाण्याची सोडा. आता हे चांगलं आपण पाणी घालून मिसळून घेऊया. आपल्याला पीठ थोडं घट्ट पाहिजे, एकदम पातळ करून घेऊ नये, नाहीतर आपला उत्तप्पा येणार नाही. बघा पीठ एवढं घट्ट आहे माझं. उत्तप्पाला लागणारी सामग्री: काटलेल्या मिरची, चिरलेला कांदा, काटलेला कोथिंबीर, चिरलेला टमाटे. उत्तप्पा करायचा आपण चालू करून घेऊया. बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण बटर घेऊन गरम झालेल्या तवाला आपण थोडंसं बटर लावून घेऊया. बघा मी बटर लावलेलं आहे. आता आपण तांदूळाचं पीठ घालून घेऊया. थोडं जाडवर घालून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळाचं पीठ. आणि आपण त्याच्यामध्ये सामग्री घालून घेऊया. बघा मी चिरलेला कांदा घालू लागले आणि चिरलेल्या मिरच्या घालू लागले आणि चिरलेला टमाटे घालू लागले. आता आपण थोडंसं कटलेला कोथिंबीर घालून घेऊया. बघा आपला उत्तप्पाचा शेप एकदम चांगला आलेला आहे. 2 ते 3 मिनिट आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. बघा आता मी पलटी मारून घेते आणि आपल्याला इकडं बी चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि आपण थोडासा त्याच्यावर करशी फिरवून घ्यायचं आहे. टमाटा कांदा चांगला भाजायला पाहिजे. बघा आता आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. एकदम चांगला शेप आलेला आहे. त्या पद्धतीने आपण दुसरा उत्तप्पा बी त्या पद्धतीने घालून घेऊया. बघा एकदम चांगलं थोडं जाडीवर पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. बघा कांदे बी घातलेले आहे, मिरच्या बी घातलेल्या आहे, अजून टमाटर बी घातलेले आहे. आता आपण कोथिंबीर बी घातलेले आहे. गॅस वाढवलेला आहे. उत्तप्पाला आपण पलटी मारून घेऊया आणि त्या पद्धतीने आपण करशी फिरवून घेऊया. बघा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. आता आपण उत्तप्पा काढून घेऊया. या प्रकारे तुम्ही बी तुमच्या घरात उत्तप्पा करून एकदा पहा आणि नक्की कमेंट करा.
बघा आता आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. आपण या प्रकाराने सगळं उत्तप्पा तयार करून घेतलेले आहे आपण. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघा या पद्धतीने उत्तप्पा सगळं तयार झालेलं आहे. चांगलं खा, स्वस्त राहा.